मंडळी, ठरलं तर मग मालिकेच्या 8 जुलैच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. प्रतापराव म्हणत असतं, अरे अर्जुन, तू तर म्हणत होता ना जेलमध्ये कोणाला भेटण्यासाठी परमिशन घ्यावं लागते, आणि मी हिला तर काही आपण भेटायला आलो नाही, मी ही इथं असं कसं काय आले. त्यावर लगेच म्हणते, असं काय म्हणतोय बाबा, मी थोडी काही जास्त मोठा गुन्हा केला आहे सायली एवढा. त्यावर लगेच कल्पनाताई म्हणत असतं, हे बघ, तू खरोखर गुन्हा केलेला आहे आणि सायली ही निर्दोष आहे. त्यावर प्रतिमा आत्या म्हणता, अगं तू सायलीची बरोबरी तुझ्याशी करू नको, पण पूर्ण आजी तर खूप चिडत आहे, खबरदार कधी तू सायलीचं नाव घेतलंस तर. पुन्हा इकडं अश्विनला ती म्हणत असते की अश्विन, अरे तू तर माझा नवरा होईत ना, तू तू सुद्धा मला भेटायला नाही आला. आणि अश्विन म्हणत होतं, हे दादा, तू हिला कशाला रे इथं थांबवतं, हिला इथून काढतं बरं का लवकर. प्रतापराव म्हणत असतं की हे बघ प्रिया, तू इथून जा, आमचा वेळ वाया घालवू नको. असं तुझ्याशी बोलायला पाहिजे, असे काही आमच्यावर कुठले बंधनं नाही. आणि तिला बघून तर अस्मिता खूप चिडते आणि म्हणते, अगं सायलीची काय बरोबरी करते गं, तिच्या नखाची पण सर येणार नाही तुला. आणि त्यावर पूर्ण आजी भडकले आहे आणि पुन्हा म्हणत असं, तू जा बरं का इथून. अश्विन अर्जुनला सांगतो, दादा तू हिला काढ बरं का इथून, हिला माझ्या डोळ्यासमोर ठेवू नको. त्यावर ती लगेच म्हणत असते, अरे सायलीचे एवढे गुन्हे जबरदस्त आहे ना, ते कधीच इथून सुटणार नाही. त्यावर ते सर्व म्हणतात, आम्ही सर्व सायलीच्या सोबत आहे. आणि एक लक्षात ठेव, आमची परिवाराची ताकदच आमची सायली आहे, त्याच्यामुळे तू बिंदास राहा. आम्हाला माहिती आहे की सायली निर्दोष आहे आणि ती लवकरच इथून सुटून येणार आहे. त्यावर प्रिया म्हणत असे, अहो मला पण तुमच्या परिवाराचा हिस्सा घ्या ना, मी पण तुमच्याच परिवारातले आहे ना. पूर्ण आजीला इथे सांगत असते, पण तिचं मात्र कोणीच ऐकून घेत नाही. आणि पुन्हा ते सर्वजण तिला म्हणताय की हिला इथून घेऊन जा बरं का, कारण तुम्ही हिला इथं का आणलं, का आमचा वेळ वाया घालवता. त्या हवालदारीला सांगत असतं आणि ते म्हणत असतं की हो, असंही 5 मिनिटाचाच वेळ दिला होता तिच्यासाठी, तर मी तिला नेतेच आहे आता. आणि ती बळजबरी करून त्या प्रियाला घेऊन जाते. प्रिया काही जायच्या मनस्थितीमध्ये नसते प्रेक्षकांना, पण जेमतेम करून कसं तरी ती हवालदारीने तिला घेऊन जाते बरं का. आणि इकडं पुन्हा सायली मधुभावना त्यांना म्हणत असते की तुम्ही ना मुलांकडे चांगलं लक्ष द्या बरं का. पण प्रतिमा आता तिला म्हणता, का गं सायली, तुझ्यासोबत ही पण एकाच सेलमध्ये आहे का गं तुम्ही. त्यावर म्हणजे नाही, ती वेगळ्या सेलमध्ये, पण मग समोरासमोरचं भेटणं होतंच असेल ना. हो होतं, पण तू काही टेन्शन करू नको. अर्जुन म्हणत असतं, अगं ह्या आशाताईत ना सायलीची आणि बाळाची खूप काळजी घेतात. चैतन्य म्हणतो, चला अर्जुन, आता भरपूर वेळ झाला आहे, कारण त्यांनी आपल्याला 10 मिनिटाच्या वरती वेळ दिलेला नव्हता. आणि मग सर्वजण निघायला निघत करताय प्रेक्षकांना. पण मात्र प्रतिमा त्या कल्पनाचाही खूप रडवत आहे, कारण त्यांना नाहीच निघावं असं वाटत ते सायलीला सोडून. त्या लगेच म्हणताय की सायली, अगं तुला अशा परिस्थितीमध्ये कसं सोडून जावं, मला हेच समजत नाही. आणि ते पुन्हा एकमेकाकडे बघत असताना अर्जुन तर इतका हळवा होऊन गेलेला आहे, पण तो म्हणत असतो, हे बघ बायको, मी तुला लवकरच इथून सोडून घेऊन जाईल. आणि सायल्या मधुभावना सांगत असते की जे आश्रमातले मुलं आहेत अनिकेत वगैरे, त्यांना अभ्यास वगैरे करायला सांगा. गौरी कशी, असं भरपूर ती सर्वांचं विचारपूस करते प्रेक्षकांना. आणि कल्पना त्या रडत रडत बाहेर निघताय. सायली अर्जुनला सांगत असते, तुम्ही थांबा बरं का, थोडंसं मला तुमच्या दोघांशी बोलायचं, म्हणजे प्रतिमा आत्यांशी आणि अर्जुनशी तिला थोडं बोलायचं असतं. आणि ती सांगते, हे बघ आई, मी काय म्हणते, जोपर्यंत मी इथं आहे ना गं जेलमध्ये, तोपर्यंत तू ना आमच्याच घरी राहा बरं का, कारण कोणालाही त्रास होणार नाही. तू अशी एवढी तरी काळजी घे, कारण मी तिथं नाही ना, तर सर्व तसेच करते लागत, त्यांचं कोणाचंच कशामध्ये मन नाही लागणार. त्या प्रतिमा आत्या म्हणते, अगं तू इथं असल्यावर सुद्धा घरच्यांची काळजी करते, पण तू काही टेन्शन घेऊ नको बाळा, मी तुझ्यासाठी तिथेच राहील. अर्जुन सायलीला म्हणत असतो, सायली तुझी आणि बाळाची काळजी घे बरं का. पण सायली मात्र भारी उत्तर देते प्रेक्षकांना. अर्जुनला म्हणत असते, मी काय म्हणते तुम्हाला, तुम्ही ना माझ्या होणाऱ्या बाळाच्या बाबांची काळजी घ्यायची बरं का. हे ऐकल्यावर मात्र अर्जुनकडनं राहावलं जात नाही, तो खूपच रडायला लागतोय प्रेक्षकांना. आणि सर्व गेल्यानंतर ते हवालदारी म्हणत असते, का गं किती गं प्रेम करतात तुझे घरचे तुझ्यावरती सायली. आणि इकडं मात्र सचिन आणि राकेश एका वकिलाला घेऊन आले मैपतकडं. आणि ते सांगत असा, किती बी झालं ना, हे बघा शिंदे साहेब, तुम्ही ना त्या सायलीला बाहेर येऊ द्यायचं नाही. आणि मैपतसुद्धा सांगत असतो, हे बघा, मी मुद्दामूनच तुमचं नाव सांगितलेलं आहे, कारण गुन्हा इतका मोठा आहे ना त्या सुभेदार त्यांच्या सुनेवरती, ज्याच्यामुळे काही झालं ना ते बाहेर येता कामा नये. तुमची जे काही फी असेल ना ते मी देईल तुम्हाला. त्यावर तो म्हणत होता, अरे बाबा, मी दिवस उगल्यापासून तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही काही टेन्शन करू नका, तुम्ही माझे गुरु आहात, त्याच्यामुळे काही झालं ना तर तुम्ही बिनधास्त राहा. आणि म्हणजे आता तो पण सुद्धा मैपतचाच चेला म्हटल्यानंतर मंडळी पुढं काय होणार हे आपल्या लक्षातच आलं असं. आणि लगेच सचिन म्हणतो, मी प्रियाला फोन करून सांगतो बरं का, वकील लावलाय असं म्हणून. आणि कुसुमताई मात्र गौरी प्रिन्सेसला घेऊन सुभेदारांच्या घरी आलेली, कारण ती खूपच सायलीच्या नावाने रडते. ती म्हणते की मला सायली ताईलाच भेटायचं आहे. तोपर्यंत मधुभाऊन ते सर्वजण येतात आणि ते म्हणत असतं, अगं कुसुम, तिला कशाला ग आणलं इथं. त्यावर
कुसुमताई म्हणत अहो मधुभाऊ ते ऐकतच नव्हते. मग काय करणार, इलाज नव्हता ना, मग तिला आणावंच लागलं. मग अर्जुन लगेच गौरीला म्हणतो, हे बाळा का गं तू अशीच रडत राहशील, मग सायलीताई कसं काय गं बाहेर येणार, तिला आवडेल का बरं का तू अशी रडत असल्यावरती. म्हणते खरंच का अर्जुन दादा, पण मला एकदा तरी सायलीताईकडे घेऊन चला ना. त्यावरती खूपच रडायला लागते ना. अर्जुन म्हणते हे बघ तू शांत झाली ना, तू रडणं बंद केलं का मी सायलीताईकडे तुला घेऊन जाईल आणि सायलीताईच तुला लवकर भेटायला. सायलीताईने सांगितलंय की गौरीला सांगायचं की रडू नको, मी लवकरच तुला भेटायला येईल. त्यावर असं म्हटलं ती खरंच येणार आहे मला भेटायला. प्रेक्षकांना गौरीचा आवाज खूपच सुंदर, इतका गोड आहे ना की असं वाटतं की तिचं बोलणं ऐकतच राहायला पाहिजे. आणि तिचे हे सर्व रूप बघून सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे. आणि इकडं सायली जेवायला घ्यायला जाते ना, तर तिथं मुद्दामून प्रिया तिला त्रास देण्यासाठी उभंच असतं, कारण तिने तिची टीमच पूर्ण तयारी केली तिथं. सायली जेवण घेऊन जेव्हा त्या बाकड्यावर बसायला येते ना, तर मुद्दामून प्रिया तिचा पाया ठेवते. सायली काहीच बोलत नाही आणि दुसऱ्या बाकड्याकडे जात असताना लगेच ती एक दुसरी बाई असते ना, ती सुद्धा तिला मुद्दामून तिथं बसून घेते मंडळी. आणि प्रिया जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते अगं तू इथून कधीच बाहेर निघणार नाही सायली, तू बघ मी तरी चालले जाईल गं, पण तू इथंच राहशील, तुझ्या बाळाला सुद्धा तू इथंच जन्माला घालते. त्यावर सायली मात्र जाम चिडते आणि म्हणते अगं तू माझं सोड, मी इथं माझ्या बाळाला जन्मालाही देणार नाही, माझं बाळ इथं वाढणार नाही, ते तुझं बघ तू काय होणार आहे तुझंवालं हे लक्षात ठेव. आणि मस्तपैकी सायली तर तिचा ॲटिट्यूडच खतरनाक आहे प्रेक्षकांनो. ती लगेच जेवायला बसते आणि दुसऱ्या दिवशी आपल्या म्हणजे पुढील भागामध्ये आपल्याला समजणार ते अर्जुन सायलीला विचारत असतो की अगं ती सोनल किती वर्षाची होती, कारण ती 2008मध्ये जेव्हा यात्रेतून हारली होती ना, तर ती 3रा वाढदिवस होता असं सायली अर्जुनला सांगत असते. आणि पुढील भागामध्ये आपल्याला समजेलच प्रेक्षकांना. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुन काही ना काही करून तर सायलीला बाहेर काढणारच आहे मंडळी.